जळगावातील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्याम प्रभाकर पाटील असे आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून समोर आले आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्याम याला प्राचार्यांनी PVC पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. माझी स्टोरी इन्स्टावर टाकजो अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून CCTV फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावात असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्रथमदर्शी माहिती समोर आली आहे. तर देवकर या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्या लिहिल्यानंतर त्या ठिकाणी सुसाईड नोट देखील लागली. नेमकं काय प्रकरण आहे सर? आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील एक 20 वर्षाचा मुलगा आहे. हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचा जिथं सुसाईड केलं होतं एक पेईंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटल पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाल्या होत्या. ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या रोजी 2 मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे 2 मुलं भांडण करत होता. हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी. मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते 2 मुलांकडनं छोटी मोठी मारहाण झाल्या होत्या. या विषयावर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपलला हे तिन्ही मुलांना बोलवून घेतलं आणि सर्वांसमोर ह्यांना मारहाण केलं होतं म्हणते. ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाल्या होत्या. मग इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतलं आणि सुसाईड केल्यानंतर त्यानं सुसाईड नोट पण सोडला आणि अजून एक व्हॉईस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकव्हरी केलेलं आहे. जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरोधात आम्ही अबेटमेंट टू सुसाईड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.